म्हसळा ग्रामीण भागाच्या बरोबरीने शहरात माकडांचा उपद्रव वाढला। शहरातील माकड चेष्टा कोण थांबवणार? महिलांपुढे पडली समस्या। माकडांची वन विभागामार्फत प्रगणना होणे आवश्यक। राखी करंबे। साधारणपणे माकड, वानर, केलट या जाती पूर्वी सर्रास जंगलात आढळत असत, परंतु गेल्या काही वर्षापासून म्हसळा शहरात माकडांनी हैदोस घातला आहे। त्यामुळे महिलांपुढे माकडांनी समस्या निर्माण केली आहे। माकडांची तक्रार वन विभागाकडे का नगरपंचायतीकडे करायची ही समस्या सुद्धा अनेकांना पडली आहे। यामुळे म्हसळा नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ राखी करंबे यांनी कुठल्या क्षेत्रात माकडे किती आहेत, त्यांच्याकडून शेतीचे किती नुकसान होते या संदर्भात डाटा तयार करणे आवश्यक आहे। त्याच्यातून आपण शासनाकडून विविध उपाययोजना मागू शकतो असे सांगितले। शासनाच्या वन विभागाने माकडांची प्रगणना करावी अशी मागणी करंबे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे करणार आहेत। माकडांनी शहरातील कन्याशाळा, विद्यानगरी, तांबटाळी, एकतानगर, ब्राह्मणाळी, वाऱ्याचा कोण, जैन कॉलनी, कुंभारवाडा, गौळवाडी, नवानगर परिसरात परसबागेतील फळं व फुलझाडे तसेच वाळत टाकलेल्या वस्तू, ब्लॉकचे स्लायडिंग उघडून विविध जिन्नस पळवणे, बाजारपेठ परिसरात घुसखोरी करून किराणा व्यापाऱ्यांचे गोडाऊन लक्ष केले आहे। विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट झाली, त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे शेती तसेच अन्य पिकांचे नुकसान माकडांपासून रोज पाहायला मिळत आहे। तालुक्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। बागायतदार मोठ्या प्रमाणात शेतीत गुंतवणूक करत आहेत, परंतु माकडांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात येत आहे। माकडांच्या उपद्रवामुळे मागील वर्षात म्हसळा शहरातील घराशेजारील बागेत सुमारे 360 नारळ झाडे माकडांना कंटाळून मालकांनी तोडली। माकडांना एका जागेवरून बंदिस्त करून अन्य जागेवर सोडणे हा उपाय होत नाही, तर कुठल्या क्षेत्रात माकडे किती आहेत, त्यांच्याकडून शेतीचे किती नुकसान होते या संदर्भातील डाटा तयार करणे आवश्यक असल्याचे मत नगरसेविका राखी करंबे यांनी निवेदनात म्हटले आहे। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। मी संजना संजय करंबे, म्हसळा गोळवाडी मधली। आमच्याकडे माकडं वरती येतात, पत्र्यावर धबाधब उड्या मारतात, त्याच्यामुळे आमचे पत्रे पण तुटले, नवीन टाकलेले पण पत्रे तुटले। आणि आंबे काय आम्ही उसरी बिसरी सुकवतो, तांदूळ बिंदूळ सुकवतो, ते सगळे वाट लावून जातात। घरात येऊन चण्याची डाळ, तुरीची डाळ, बरणीच नेतात आमची उचलून। सगळे वाट लावून टाकले माकड्यांनी घरामध्ये येऊन। साप म्हणजे आपण म्हसळा गौळवाडी इथे आता आहोत। गौळवाडीत प्रचंड असं माकडाने उपद्रव मांडला आहे। अनेक घराची कौलं फोडतायत, हे आपल्याला कौलारू घर दिसतंय, तर समोर कौलं काढून पत्रे बसवताना दिसतंय। तर असे अनेक समस्या माकडांच्या आहेत। त्याबाबत महिला मंडळी सगळं जमलं इथे, तर त्यांचे उपद्रव काय आहेत आपण जाणून घेऊया। आपल्या समोर आहेत राखी करंबे, नगरसेविका। मॅडम, काय त्रास आहे तुम्हाला माकडांचा? नमस्कार, मी राखी अजय करंबे, म्हसळा नगर पंचायत नगरसेविका तथा गटनेता। आम्ही इथे गौळवाडीमध्ये राहतो आणि ह्या सर्व महिलांच्या खूप अशा समस्या आहेत माकडांविरुद्ध, की झाडं आहेत, नारळाची, आंब्याची झाडं आहेत, खूप मेहनत करून ही झाडं त्यांनी वाढवलेली आहेत। आणि इथे काय वाळवणं वगैरे टाकायचे असतील किंवा काही आपलं उन्हाचं काय वाळवायचं असेल तर माकडं खूप त्रास देतात। घरामध्ये येऊन त्यांचं काय अन्नपदार्थ असतील किंवा काय उघडे अन्न ते घेऊन जातात। तर ह्यांच्या अशा समस्या आहेत आपल्या वन खात्याकडून, की या माकडांची गणना व्हावी आणि त्यांना कुठेतरी ह्यांचा उपद्रव थांबवावा। आणि 8 ते 10 वर्षामध्ये म्हसळा शहरामध्ये इतकी माकडांची संख्या वाढलेली आहे की हा नाहक त्रास या आमच्या महिलांना